गावामध्ये ह्या सप्तकुमारिका पूर्वीपासून आहेत. आम्हाला तर काही अनुभव नाही या गोष्टीचा, पण आमच्या आजी आजोबांना आम्हाला सगळं सांगितलेलं आहे. पण ह्या जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे. आता आपल्यासोबत एका काकूंनी जे मत व्यक्त केलं ते अतिशय सुंदर मत होतं की आजी आजोबांनी सांगितलं, म्हणजे हा वारसा आहे आणि हा वारसा त्यांनी इतका छान जपला. आता पुढे आणखी आपण त्याच्याविषयी माहिती मिळवून घेऊयात. आपण जर मनात एखादा नवस घेतला तर तो आपला नक्कीच पूर्ण होतो. देवी आपल्याला कधीच अशी मागे टाकत नाही, आपल्याला आपलं नवस एकदम पूर्ण करून टाकते. आपल्यासोबत माझ्या काकी आहेत सगळ्या आणि आपण त्यांनाही विचारूयात. आत्या पण आहे. बोला. नमस्कार, माझं नाव विणाली पाटील. मी या गावची, म्हणजे माझं आजोळ आहे, मामाचं गाव. पण पूर्वीपासून आई मला सांगायची की देवी म्हणजे नवसाला पावलेली देवी, पावणारी देवी आहे. बरेच लांब लांबचे लोक येऊन इकडे नवस घेतात, ते त्यांचे पूर्ण होतात. मी पण त्यांना विचारते, तुमचे म्हणजे तुम्ही श्रद्धेने येतात तर तुम्हाला नाहीच म्हणे, आमचं नवस घेतलेला आम्हाला पावन बघणारी आहे देवी. लांबून माता वाड्यावरून एक आलेलं कुटुंब, ते पण मला बोलले सांगते की आम्ही 2 वर्ष झाले आम्ही इकडे येतो, पण आम्हाला साई देवी पावन होते. आणि दरवर्षी आम्ही अष्टमीच्या वेळेला चैत्र महिन्यामध्ये अष्टमीचा होम हे करतो, पूजा करतो. ब्राह्मण वगैरे बोलवून मोठा उत्सव असतो आजच्या दिवसाला, अष्टमीच्या दिवसाला. तर ही देवी पावन होणारी आहे. नक्की तुम्ही तिला भेट द्या आमच्या नांदगावला. सप्तकुमारिका आपल्या आईला पावन होतात. आणि त्या मुरब्यातल्या मावशीने सांगितलं की आम्ही होम चालू केला पहिल्या वर्षी, तर आपल्या आईची सगळ्या महिलांनी उत्साहाने होम सुरुवात केलेली आहे. आणि त्या सप्तकुमारिका खरोखर आपल्याला पावन होतात आहेत. एवढंच मी बोलणार आहे. बघितलं हा अनुभव. आणि अजून आपल्यासोबत आणखी महिला, आणि मग सगळ्यांचे अनुभव घेणार आहोत. काय होते, काय तर दोन शब्द सांगायचे. आपल्याला खरं तर मुरब्याच्या त्या मावशी त्यांच्यामुळे आपल्याला देवीचं अस्तित्व कळलं, नाही तर आपल्याला काहीच माहिती नव्हतं. आपण समुद्रात फिरायला येतो, देवी आहे असं म्हणतो, पण त्यांच्या साक्षात्कारामुळे आपण हा उत्सव साजरा करतो. त्यांना नसतं हे कळलं तर आपल्यालाही माहिती नसतं की देवी साक्षात आपल्याला पावते. असं काही जण नवस घेतात, ते नवसालाही पावते. ती माझं एक अस्तित्व आहे, माझे नातेवाईक आहेत, तिनं मुलं होत नव्हतं. तिला मी सांगितलं आमची देवी पावणारी आहे, तू नवस घे. तिला 4-5 महिन्यातच तिला तो अनुभव आला. ती मला सांगते, आत्या म्हणजे आम्ही गुजराती आहे, ती गुजरातीमध्ये म्हणजे ती बोलली की मला असा अनुभव आला. मी तिला बोलली की मग तू ती ओटी भरायला तू ये, कारण की ओटी न भरल्यानंतर सुद्धा देवीचं हे असतं. तिला हा सांगते मी आत्या जरूर एक भरायला. तर कोणालाही असं असेल मनातलं इच्छा पूर्ण करायची असेल तर जरूर नांदगावला आमच्या वाडवाळीमध्ये या. साक्षात खरंच देवीचं तुम्हाला अस्तित्व कळेल की काय आहे. सप्तकुमारिका बोलल्याने नाही, पण स्वतः येऊन पहा की तुम्हाला वाटेल की देवीचं अस्तित्व काय असते ते. आता आणखी महिलांकडून आपण माहिती करू. खरोखरच या सप्तकुमारिका जागृत आहेत. कॅमेऱ्यामध्ये बघा. खरोखरच या सप्तकुमारिका जागृत आहेत, कारण पूर्वीचे सर्वच लोक असे म्हणायचे, पण एक हेही महत्त्व आहे की त्या दरवर्षी तांदळा इतक्या पुढे चालत येतात. हे पण आमचा अनुभव थोडा आलेला आहे, कारण का त्या बऱ्याचशा मागे होत्या आणि त्या पुढे दिसतात. तर त्याच्यामुळे हे सर्वच लोक जागृत झाले आणि सर्व इकडे येऊन सुद्धा या लोकांना सर्व माहिती कळाली की या जागृत आहेत. त्याच्यामुळे सर्व मुरबेवाले तर भरपूरच मानतात आणि इतर लोकही बाहेरचे येतात. तर त्यांना असं अनुभव आले का ही नवसाला पावते. मग त्या अनेक असे नवस त्यांचे मनापासून त्यांना जे घडले नाही त्याचा विचार करून ते लोक येतात आणि नवस फेडून जातात. तो नवस फेडताना त्यांना तो पूर्ण अनुभव आलेला असते, तेव्हा ते पुन्हा येऊन दर्शन घेतात. आणि ह्या सप्तकुमारिका ह्या नांदगावच्या खूपच जागृत आहेत आणि सर्व महिलांना आम्ही हा मेसेज पाठवतात, बोर्डावर लिहून बॅनर लिहितात की तुम्ही प्रत्येक गावाची इकडे येऊन उपस्थित करा, कारण भंडारा अष्टमीच्या होमाच्या दिवशीच चालू होतो आणि भरपूर लोक महाप्रसाद घ्यायला येतात आणि तुम्हीही या असे आम्हाला आश्वासन आहे. आणि ही खरोखरच जागृत आहे. तुम्ही आले तरच तुम्हाला कळेल. थोडं बाजूला. थँक्यू.
वेलकम. एक शब्द सांगते की मी म्हणजे कसं हे बघा उत्सुकता बघा महिलांची की तुम्हाला देवीविषयी सांगताना ते किती खुश आहेत. इकडे लहान मुलं खेळायला आलेली त्यांच्या मनात अशी मनात इच्छा झाली का ह्या साड्या आपण घरी वरती चढून नेऊया. तर एकदा काय झालं तर त्या साड्या घ्यायला लागल्या तर डायरेक्ट त्या देवीने असा संकेत दिला का त्या डायरेक्ट देवी चालायला लागल्या. तर ती मुलं घाबरली आणि पळून गेली. एवढ्या ह्या देवी जागृत आहेत ही मला माहिती आहे. म्हणजे प्रत्यक्ष बायकांनी सांगितलं आमची मुलं गेलेली वर चढल्या साड्या घेतल्या तर देवीने आम्हाला त्यांना संकेत दिला का त्या डायरेक्ट चालायला लागल्या. ती मुलं घाबरली आणि पळून गेली. बस थँक्यू. आता आपल्या गावातील नसूनही परंतु मुरबा गावातील ह्या महिला ह्यांचा अनुभव आता आपण घेऊयात. ओके. माझं नाव अल्पिता मेर आहे. आम्हाला या नांदगाव गावात आल्यावर आमच्या आजी वच्छाई ह्यांना खूप अनुभव होतं ह्याच्यात यायला म्हणून ते आम्हाला सगळ्यांना घेऊन आले सगळ्यांना. आणि माझे काका जागृत मेर ह्यांना पण खूप अनुभव होतं आणि आम्हाला उत्साहच होत होतं का खूप आम्हाला ते आमची साथ देतात म्हणून आम्हाला खूप आनंद होत होतं म्हणून आम्ही येत होते. आणि आमचे जागृत काका मेर हे आमच्यातून निघून गेलेले आहेत आणि ते आमच्यातच राहावं आणि आईने त्याला खूप खूप सदैव आशीर्वाद द्यावं आणि त्यांना जवळ घ्यावं अशी आमची नम्र विनंती आहे.